तथागत गौतम बुद्ध यांची वैराग्याची कसोटी कशा प्रकारची होती? गौतमाने सांख्य आणि समाधी मार्ग यांची कसोटी घेतली होती, परंतु वैराग्य मार्गाची कसोटी घेतल्याशिवाय त्यांनी भृगु ऋषींचा आश्रम सोडला होता. त्याला असे वाटत होते की ज्या मार्गाची ही कसोटी घ्यावी आणि स्वतः अनुभव घ्यावा, म्हणजे त्याविषयी आपल्याला अधिकारवाणीने बोलता येईल. त्याप्रमाणे गौतम गया नगरीस गेला. तेथून सभोवतालच्या प्रदेशाची त्याने पाहणी केली आणि उरुवेला येथेच गयेचे राजश्री नेगरी यांच्या आश्रमात वैराग्याची अभ्यास करण्यासाठी वसती करण्याचे त्याने निश्चय केले. वैराग्य मार्गांच्या अभ्यासासाठी निरंजना नदीच्या काठी ते निर्जन आणि एकांतातील स्थळ होते. राजगृहात असताना त्याला जे परिवज्रक भेटले होते आणि शांततेची वार्ता ज्यांनी आणली होती ते 5 परिवज्रक त्याला उरुवेला येथे आढळले. ते देखील वैराग्याचा अभ्यास करीत होते. त्या भिक्खूंनी त्याला पाहिले आणि त्याने आपला बरोबर घ्यावे म्हणून त्यांना विनंती केली. गौतमाने त्यांनी विनंती मान्य केली. नंतर त्यांच्या आज्ञेत शिष्याप्रमाणे वागून त्यांनी त्यांची आदरभावाने सेवा केली. ते नम्रपणे त्यांच्याबरोबर राहू लागले. गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र होते. काही वेळ तो भिक्षेसाठी 2 घरी जाई, पण दर दिवशी 7पेक्षा अधिक घरी तो जात नसे. प्रत्येक घरी केवळ 2 घासांची भिक्षा घेई, पण 7पेक्षा अधिक घासांची भिक्षा तो स्वीकारित नसे. दररोज तो फक्त 1 वाटीभर अन्नावर जगत असे, पण 7 वाट्यांपेक्षा अधिक अन्न तो स्वीकारित नसे. काही वेळा तो दिवसाकाठी एकदाच किंवा दर 2 दिवसांनी 1 वेळ याप्रमाणे जेवत असे. आधी आठवड्यातून एकदा तर कधी 15 एकदा याप्रमाणे ठराविक प्रमाणातच अन्न भक्षण करण्याचा त्यांचा कडक नियम होता. त्यांचा वैराग्य मार्गांचा अभ्यास अधिकाधिक होऊ लागल्यावर हिरव्या वनस्पती आणि रानातले ज्वारी बाजरीचे धान्य, पाण्यातल्या वनस्पती किंवा भातांच्या तुसांच्या आत सापडणारे तांबडे पीठ, भातावरची पेज अथवा तेलबियांचे पीठ एवढाच त्यांचा आहार असे. रानटी फळे, कंदमुळावर किंवा वाऱ्याने झाडावरून पडलेल्या फळांवर तो आपली गुजारण करीत असे. त्यांचे कपडे तागाचे, धुळीच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या तागासारख्या चिन्हांचे, झाडांच्या सालींचे, काळविटांच्या संबंध किंवा अर्ध्या कातड्यांचे, गवतांचे, झाडांच्या सालीचे किंवा लाकडांच्या पट्ट्यांचे, माणसाचे किंवा जनावरांचे केस विणून केलेल्या घोंगडीचे किंवा घुबडाच्या पंखाचे असत. त्याने आपल्या डोक्याचे दाढीचे केस उपटून टाकले. उभे राहून घेतलेले आसन तो बसण्यासाठी केव्हाही सोडून देत नसे. मांडी घालून बसल्यानंतर तो कधीही उठत नसे. मग मांडी घालून बसलेल्या स्थितीत राहूनच तो हालचाल करीत असे. अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब करून तो वैराग्याच्या इतक्या पराकोटीला गेला होता की आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या यातना आणि वेदना देण्यासाठीच तो जगू लागला. शेवटी तो इतक्या किळसवाणा अवस्थेला पोहोचला की त्याच्या अंगावर चिखल आणि घाण यांच्या थराचे थर साचले होते. शेवटी तो आपोआप पडू लागले. अरण्याच्या भयान अशा अंतभागात त्याने आपली वस्ती केली होती. तो भाग कोणाच्याही अंगाचा थरकाप होईल इतका भयान होता. त्यात जाण्याचे धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता. जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी पडत असे, तेव्हा कृष्ण पक्षाच्या रात्री तो उघड्या हवेत राहत असे आणि दिवसा तो काळ्याकुट्ट गर्द झाडीत राहत असे. परंतु पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक उन्हाळ्याच्या शेवटचा महिना येईल, तेव्हा तो दिवसा तो अंग भाजून काढणाऱ्या उन्हात राही आणि रात्री गुदमरून टाकणाऱ्या गर्द झाडीत राही. जळलेल्या हाडांची उशी करून तो स्मशनात झोपे. त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त डाळीच्या एखाद्या दाणावर, एखाद्या तिळावर किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर गुजारण करू लागला. ज्यावेळी दररोज तो फक्त 1 फळ खाऊन राहू लागला, त्यावेळी त्यांचे शरीर अत्यंत क्षीण झाले. तो आपले पोट चाचपू लागला तर त्याच्या पाठीचा कणा त्याच्या हातात लागे, आणि जर तो पाठीचा कणा चाचपू लागला तर त्याचे पोट त्याच्या हाती लागे. इतके त्याचे पोट त्याच्या पाठीच्या कणाला चिकटले होते आणि त्याचे कारण होते अत्यंत कमी खात होते. यानंतरच्या भागामध्ये आपण वैराग्याचा त्याग त्यांनी कशा पद्धतीने केला हे पाहणार आहोत. नमो बुद्धाय.